Audio Jungle. Audio Jungle. Hey, good morning my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. नेहमीप्रमाणे एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स आणि 7th स्टँडर्डच्या मॅथमॅटिक्सच्या सगळ्या चॅप्टर मधला सगळ्यात जो सोपा टॉपिक आहे, सगळ्यात इझी चॅप्टर आहे की ज्या चॅप्टरचं नाव आहे थेरम ऑफ पायथागोरस, पण खूप इम्पॉर्टंट आणि सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी आणि सगळ्या एक्झामसाठी. असा हा चॅप्टर तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे. त्याच्यामधली एक छोटीशी कन्सेप्ट राहिलेली आहे, ती कन्सेप्ट आपण आज क्लिअर करूया आणि मग आपला चॅप्टर इथे संपणार आहे. सो व्हॉट इज दॅट कन्सेप्ट? लेट्स एन्जॉय विथ DS डिजिटल स्कूल द थेरम ऑफ पायथागोरस. सो स्टुडंट, टुडे we have to see what is Pythagorean triplets. Pythagorean triplet काय आहे आपण इथे समजून घेऊया. मराठीमध्ये काय म्हणणार त्याला? मराठीमध्ये म्हणणार पायथागोरसचे त्रिकूट. पायथागोरसचे त्रिकूट म्हणणार आहोत मराठीमध्ये. काय आहे हे बऱ्याचदा तुम्हाला हा शब्द लाईफ टाइम तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम द्याल किंवा त्यावेळेस हा शब्द ऐकायला मिळणार आहे. मग आता ट्रिपलेट, ट्रिपलेट म्हणजे काय? 3. ट्विन्स म्हणजे 2, ट्रिपलेट्स म्हणजे काय? 3 अशा संख्या असतात की ज्याच्या 3 अशा नैसर्गिक संख्या असतात की ज्याच्यामध्ये जी मोठी संख्या असते त्या मोठी संख्येचा वर्ग हा इतर 2 संख्यांच्या वर्गांच्या बेरजे इतका येत असतो. याला म्हणत असतो आपण पायथागोरियन ट्रिपलेट. मग आता मराठीमध्ये जर व्याख्या विचारली तर काय सांगणार? नैसर्गिक संख्यांच्या त्रिकुटामध्ये जर मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर 2 संख्यांच्या वर्गांच्या बेरजे इतका असेल तर त्याला आपण पायथागोरसचे ट्रिपलेट किंवा त्रिकूट असं म्हणत असतो. मग आता पहिले ही कन्सेप्ट समजून घेऊया आणि जर तुम्हाला विचारलं की पायथागोरसचे त्रिकूट लिहा, डेफिनेशन लिहा, तर ती पण तुम्हाला लिहून देते. मग आता सगळ्यात पहिले आपण एक एक्झाम्पल द्वारे समजून घेऊया. समजा तुम्हाला इथे 3 संख्या दिलेल्या आहे. 8, समजा फर्स्ट नंबर दिलेला आहे 8, 15 आणि 17. इज इट पायथागोरियन ट्रिपलेट? हे पायथागोरियन ट्रिपलेट आहे की नाही हे तुम्हाला काय करायचं आहे? प्रूफ करायचं आहे. मग पायथागोरियन ट्रिपलेट आहे की नाही, मग त्याच्यामध्ये तुम्हाला काय माहिती पाहिजे? जी मोठी संख्या आहे ते मोठी संख्येचा वर्ग इतर 2 संख्यांच्या वर्गांच्या बेरजेचा इतका असतो. मग या तिघांमध्ये मोठी संख्या कोणती आहे? 17. मग 17 स्क्वेअर घेऊया. हा काय असतो? इतर 2 संख्यांच्या वर्गांच्या बेरजे इतका. मग ह्या संख्येचा पण वर्ग करूया आणि ह्या संख्येचा पण वर्ग येऊया. म्हणजे इन शॉर्ट काय होणार आहे? हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू साइड 1 स्क्वेअर प्लस साइड 2 स्क्वेअर. म्हणजे पायथागोरसचा थेरमच इथे अप्लाय होणार आहे. मग मोठी संख्या 17 आहे. मग 17चा वर्ग काय येणार आहे? 17चा वर्ग आपण इथे फटाफट फाइंड करूया. 17चा वर्ग आहे 7 7 जा 49. इथे 4 आले, 7 1 जा 7, 8 9 10 अँड 11. इथे 11 आले, इथे 0 आले, 1 7 जा 7, 1 1 जा 1. जर काढता नाही आला तर फटाफट अशा पद्धतीने मल्टिप्लाय करून तुम्ही इथे काढून घेऊया. 289 आलेला आहे 17चा स्क्वेअर. सो आपण इथे लिहून घेतला. 8चा स्क्वेअर 64 आहे, 15चा स्क्वेअर 225 आहे. मग आता आपण यांची ॲडिशन करूया. मग 64 प्लस 225 इथे करून घेऊया. 225 प्लस 64 इज इक्वल टू इथे 9, इथे 8 किती आली ॲडिशन? 289. म्हणजे दोघांचं दॅट इज लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू राईट हँड साईड. LHS इज इक्वल टू RHS. म्हणजे दोघांची ॲडिशन काय आलेली आहे? सेम आलेली आहे. देअरफॉर इट इज पायथागोरियन ट्रिपलेट. मग शेवटी काय म्हणू शकतो आपण? दॅट इज 8, 15 and 17 is पायथागोरियन ट्रिपलेट. हे काय आहे तुमचं? पायथागोरियन ट्रिपलेट म्हणजे पायथागोरसचं त्रिकूट आहे असं आपण म्हणू शकतो. जर ही ॲडिशन तशी आली नाही तर काय लिहिणार? फक्त इट इज नॉट पायथागोरियन ट्रिपलेट. समजा इथे 289 आहे, या 289च्या ऐवजी इथे ॲडिशन किती आली? 300 आली. तर मग आपण काय करणार? इट इज हे जे बरोबरचं चिन्ह आहे त्याच्याऐवजी फक्त अशी क्रॉस लाईन द्यायची. याचा अर्थ काय? नॉट. इज इक्वल टू म्हणजे आहे, इट इज नॉट. याचा अर्थ काय होतो? नॉट. फक्त तुम्हाला हे चिन्ह टाकायचं अँड इट इज नॉट अ पायथागोरियन ट्रिपलेट. मग याचे बरेच सारे एक्झाम्पल्स आहे. आपण डायरेक्टली प्रॅक्टिस सेटमधून हे एक्झाम्पल पण समजून घेणार आहोत. पण त्याच्या अगोदर पायथागोरियन ट्रिपलेटची तुम्हाला जर डेफिनेशन आली तर कशा पद्धतीने लिहायची फटाफट माझ्यासोबत लिहून घ्या. सो स्टुडंट, जर तुम्हाला कधी पायथागोरियन ट्रिपलेट काय आहे हे जर विचारलं तर तुम्ही अशा पद्धतीने लिहू शकतात. इफ इन अ ट्रिपलेट ऑफ नॅचरल नंबर 3 संख्या जर दिलेल्या असेल and the square of the biggest number
is equal to the sum of the square of other two numbers, then the three numbers forms a Pythagorean triplet. आता आपण इतक्यात एक्झाम्पल बघितलं 8, 15 आणि 17. याच्यामध्ये काय बघितलं 17चा वर्ग मोठ्या संख्येचा वर्ग हा काय आला इतर दोन संख्यांच्या वर्गांच्या बेरजे इतका आला, म्हणून याला आपण काय म्हणू शकतो पायथागोरियन ट्रिपलेट असं म्हणू शकता. तर तुम्ही ही डेफिनेशन तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या. आणि आता आपण बघणार आहोत प्रॅक्टिस सेट 49 की जो डिपेंड आहे तुमच्या पायथागोरियन ट्रिपलेट वरती. चला फटाफट स्टार्ट करूया. सो स्टुडंट वी आर स्टार्टिंग नाउ द लास्ट प्रॅक्टिस सेट ऑफ दिस लेसन. दोनच प्रॅक्टिस सेट आहे, 48 क्लिअर केलेला आहे, 49 प्रॅक्टिस सेट आपण सुरू करतो आणि तो संपवणार पण आहे. खूप छोटा आणि सोपा प्रॅक्टिस सेट आहे. तर पहिला क्वेश्चन बघूया. फाइंड द पायथागोरियन ट्रिपलेट फ्रॉम अमंग द फॉलोइंग सेट ऑफ नंबर्स. काही तुम्हाला सेट ऑफ नंबर्स दिलेले आहे, 3-3 संख्यांचे सेट दिलेले आहे. मग हे पायथागोरियन ट्रिपलेट आहे की नाही हे आपल्याला इथे शोधायचं आहे. मग आपल्याला माहिती आहे काय पहिलं 3, 4, 5 दिलेलं आहे. मग पायथागोरियन ट्रिपलेट काय सांगितलं मोठ्या संख्येचा वर्ग इतर दोन संख्यांच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. मग इथे मोठा नंबर बिग नंबर कुठला आहे 5 स्क्वेअर. मग आपण याचा स्क्वेअर करून घेऊया. 5 स्क्वेअर इज इक्वल टू 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर. दोन छोट्या संख्या ह्या आहे. मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्यांच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. या दोन संख्या त्यांचे वर्ग त्यांची बेरीज ही कशा बरोबर आली पाहिजे मोठ्या संख्यांच्या वर्गा बरोबर आली पाहिजे. सो 5 स्क्वेअर ऑल ऑफ यू नो 5 स्क्वेअर आहे 25, 3 चा स्क्वेअर आहे 9, 4 चा स्क्वेअर आहे 16 आणि याची जर आपण ॲडिशन केली तर 9 + 16 इज इक्वल टू 25. सो अशा पद्धतीने दोन्ही LHS इज इक्वल टू RHS म्हणजे लेफ्ट हँड साईड म्हणजे डावी बाजू बरोबर उजवी बाजू आलेली आहे. मग आपण याच्यावरून काय म्हणू शकतो दॅट इज 3, 4 and 5 इज पायथागोरियन ट्रिपलेट. हे तिघही संख्या ज्या आहेत ते काय आहे पायथागोरसचं त्रिकूट आहे, पायथागोरियन ट्रिपलेट आहे असं आपण म्हणू शकतो. अशा पद्धतीने कंपल्सरी हे लिहायचं आहे. ठीक आहे. इन दिस वे वी सी द फर्स्ट एक्झाम्पल. नाव सी द नेक्स्ट एक्झाम्पल. तशाच पद्धतीने करू. याच्यातली मोठी संख्या काय आहे तुमची 5 चा स्क्वेअर करूया. इतर दोन संख्यांच्या वर्गाच्या बेरजे एवढा असतो. ठीक आहे. 5 चा स्क्वेअर किती आला तुमचा 25, 2 चा स्क्वेअर किती आला 4, 4 चा स्क्वेअर किती आला 16. देअरफॉर 25 इज इक्वल टू 16 × 4 इज इक्वल टू किती आले तुमचे 20. आता मात्र इथे ह्या दोघांची बेरीज सारखी आली का नाही आली. इथे कशी आली सारखी 25 आली, इथे 25 आणि 20 आलेली आहे म्हणून ही सारखी आलेली नाहीये. देअरफॉर व्हॉट डू यू से LHS इज नॉट इक्वल टू RHS म्हणजे डावी बाजू आणि उजवी बाजू ही सारखी किंमत दोघांची आलेली नाहीये. LHS इज नॉट इक्वल टू RHS म्हणून याला आपण पायथागोरियन ट्रिपलेट म्हणू शकत नाही कारण दोन्ही संख्यांचा वर्ग हा मोठ्या संख्येच्या वर्गाबरोबर इथे आलेला नाही म्हणून अशा पद्धतीने चिन्ह द्यायचं आहे. आणि तुम्ही काय लास्टला काय लिहिणार आहात 2, 4 and 5 इज नॉट शब्द इथे महत्वाचा आहे कारण ती बेरीज आलेलीच नाहीये. इज नॉट पायथागोरियन ट्रिपलेट. पायथागोरियन ट्रिपलेट नाहीये असं आपल्याला इथे लिहायचं आहे. अशा पद्धतीने आपण प्रॅक्टिस सेट 49 मधलं हे फर्स्ट आणि सेकंड एक्झाम्पल क्लिअर केलेलं आहे. सो स्टुडंट लेट्स सी द नेक्स्ट एक्झाम्पल. फटाफट सॉल्व करूया. इथे पण काय करणार आहोत मोठी संख्या कोणती आहे 6. फक्त लक्षात ठेवायचं पायथागोरसच्या ट्रिपलेटमध्ये मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्यांच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो एवढं लक्षात ठेवायचं आहे. सो 4 चा स्क्वेअर केला आपण इथे 5 चा स्क्वेअर इंग्लिशमध्ये पण माहिती आहे तुम्हाला दॅट इज द स्क्वेअर ऑफ द बिगेस्ट नंबर इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर ऑफ अदर टू नंबर्स. ओके. सो 6 चा स्क्वेअर आलेला आहे 36, 4 चा स्क्वेअर आहे 16, 5 चा स्क्वेअर आहे 25 आणि आपण जर ह्या दोघांची इथे ॲडिशन केली 25 + 16 तर 6 + 5 11, 2 + 1 3 + 1 2 + 1 3 3 + 1 4 41. बेरीज सारखी आलेली नाहीये. मग आपण काय करतो हे चिन्ह देत असतो की मग देअरफॉर दिस इज नॉट LHS इज नॉट इक्वल टू RHS. LHS लेफ्ट हँड म्हणजे डावी बाजू आणि उजवी बाजू सारखी आलेली नाही किंमत. मग आपण काय म्हणू शकतो दॅट इज 4, 5 and 6 ह्या तिघही संख्यांचं जे 3 संख्यांचा जो बंच आहे इट इज नॉट पायथागोरियन ट्रिपलेट. हे पायथागोरियन ट्रिपलेट नाही का कारण त्याच्यामध्ये मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्यांच्या वर्गांच्या बेरजे इतका आलेला नाहीये.
सो इन दिस वे वी सॉल्व द एक्झाम्पल. 2 मार्काचा एकदम एक्झाम्पल आहे, अतिशय सोपं आहे. ठीक आहे, त्याच पद्धतीने आपण पुढचं एक्झाम्पल पण सॉल्व करूया. सेम मोठी संख्या कोणती आहे 7 स्क्वेअर, त्यापेक्षा छोटी संख्या ही 2 स्क्वेअर आणि हे आहे 6 स्क्वेअर. हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू साईड 1 प्लस साईड 2 स्क्वेअर. पायथागोरसचं थेरम येते. 7 7 जा 49, 2 चा स्क्वेअर 4, 6 चा स्क्वेअर किती आला तुमचा 36, 6 6 36. देअरफॉर 49 इज इक्वल टू 36 अधिक 4 बरोबर किती आले 40. इथे पण काय आलं, सेम आलं नाही. इथे 49 आलं आणि इथे 40. सो इट इज नॉट पायथागोरियन ट्रिपलेट. देअरफॉर LHS इज नॉट इक्वल टू RHS. आणि इथे सेंटेन्स नेहमीप्रमाणे लिहायचं. दॅट इज काय लिहिणार तुम्ही 2, 6 and 7 is not Pythagorean triplet. हे वाक्य तुम्ही इथे कॉपी करायचं आहे. सो स्टुडंट लेट्स सी सम मोर एक्झाम्पल्स. सो स्टुडंट लेट्स क्विकली सी द नेक्स्ट एक्झाम्पल. फटाफट सॉल्व करून घेऊया. याच्यामध्ये सगळ्यात मोठी कोणती संख्या आहे 9, 40, 41 मध्ये 41 सगळ्यात मोठा नंबर आहे. हा इतर 2 संख्यांच्या वर्गांच्या बेरजे इतका आहे. हे आहे आपलं पायथागोरियन ट्रिपलेट. सो 41चा जर स्क्वेअर आपण केला तर तो येणार आहे 41चा स्क्वेअर आपण इथे पटापट करून घेऊया. 1 4 जा 4, इथे 4 1 जा 4 आणि 4 4 जा 16. सो इथे आलेला आहे 1681. यांचा वर्ग किती आला आहे 1681. 41चा वर्ग आलेला आहे. 40चा वर्ग माहिती आहे 1600 आणि 9चा वर्ग 81. मग आता यांची जर आपण ॲडिशन केली 1681 इज इक्वल टू याच्यामध्ये फक्त 1600 मध्ये 81 मिळालं 1681 आली. म्हणजे काय आलं इथे दोन्ही संख्या सारख्या आल्या, दोन्ही साईड सारख्या आल्या. देअरफॉर LHS इज इक्वल टू RHS. आपण काय म्हणू शकतो देअरफॉर दॅट इज 9, 40 अँड 41 इज पायथागोरियन ट्रिपलेट. हे काय आहे तुमचं पायथागोरियन ट्रिपलेट आहे. पायथागोरियन ट्रिपलेट आहे. सो अशा पद्धतीने आपण 5वं उदाहरण पण बघितलेलं आहे. सो स्टुडंट आता हे जे 6वं उदाहरण आहे ते मात्र तुम्ही होमवर्कला सॉल्व करायचं आहे आणि त्यात ते पायथागोरियन ट्रिपलेट आहे की नाही ते मला होमवर्कला करून तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहायचं आहे. परत आपण तेच करणार आहोत. मी तुम्हाला हिंट देते. मोठी संख्या घ्यायची, 8चा स्क्वेअर करायचा, 4चा स्क्वेअर करायचा, 7चा स्क्वेअर करायचा आणि याचा स्क्वेअर करून काय उत्तर येतं, याचा स्क्वेअर करून काय आन्सर येतं हे सगळं इथे लिहायचं. आणि मग या दोन्ही संख्या सारख्या येत आहेत का, LHS इज इक्वल टू RHS येत आहे का, हे आन्सर मात्र तुम्ही मला कमेंटमध्ये लिहायचं. म्हणजे तुम्हाला हा टॉपिक किती समजला हे मला इथे समजणार आहे. सो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरा कमेंट बॉक्समध्ये लिहा. तुमच्या काही शंका अडचणी असेल तर नक्की शेअर करा. सो चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिकसह नवीन व्हिडिओमध्ये. आता मी थांबते. बाय एव्हरीवन.